मित्रांनो नमस्कार. आज आपण केतकी माकडे यांच्याकडे घरी आलेलो आहोत. नुकताच 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. केतकीचं प्रथमतः एकदा अभिनंदन. ती 10वीच्या शालांत परीक्षेमध्ये आपल्या आरमोरी तालुक्यातून सर्वाधिक गुण घेऊन ती 96% गुण घेऊन या ठिकाणी आरमोरी तालुक्यातून प्रथम आलेली आहे. खरं तर यावर्षी तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान केतकीने पटकावला आणि तीही पण मुलगीच आहे. मागच्या वेळेस 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यावेळेस तुझ्या ताईने पण सेंटर फर्स्ट म्हणून क्रमांक मिळवला होता. एकाच घरी 2 यश एकाच वर्षी येणं हे खूप मोठं सौभाग्य. केतकी, हे ऐकून तुला काय वाटतं निकालाचं एकंदरीत? सर्वात आधी तर मला विश्वास नव्हता बसला, पण एक्सपेक्टेड होता की म्हणजे एवढा तरी पर्सेंट येईल, कारण की वर्षभर खूप मेहनत केली आणि जर एवढे पण पर्सेंट नाही मिळाले तर कुठेतरी गिल्ट फील होते. आणि म्हणजे मी सगळ्यात पहिले आपले रिझल्ट पाहिले आणि जेव्हा माहीत झालं की पूर्ण क्लासचा 100% निकाल लागलेला आहे तेव्हा मी खूप जास्त आनंदात होते, कारण की माझे सगळे फ्रेंड्स म्हणजे फर्स्ट आले, म्हणजे फर्स्ट नसतील आले पण कमसे कम पास झाले, एवढी खुशी होती माझी. बरं केतकी, आता बरंच पहिला यायचं म्हटलं तर निश्चितच जिद्द आणि साहस आणि सोबत अभ्यास सातत्य असावा लागतो. मग तू हे यश मिळवण्यासाठी रोज किती तास अभ्यास केलास? जवळपास 5 तास अभ्यास करत होती. रोज सायंकाळची 5 तास अभ्यास करत होती. मी लायब्ररी जॉईन केली होती, स्वप्नपूर्ती ही वाली. अरे वा, छान. तुला असं कधी वाटत आहे का आपण पुढे जाऊन भविष्यात काय बनावं, काय असं तुझं ठरलेलं आहे का एम वगैरे? हो, मी स्पर्धा परीक्षा देऊन एक अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहते. माझी ताई पण हेच स्वप्न पाहते आणि मला विश्वास आहे की आम्ही दोघेही जणी कुठेतरी एक अधिकारी म्हणून दिसून आपण. आम्हाला आनंद होईल की तू लवकरच IAS व्हावं, लगेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. त्या दृष्टीने तुझा प्रवास सुरू राहू देत. पण आता आम्ही शिक्षण विभागाने एक उपक्रम राबवला, खास करून आपल्या तालुक्यामध्ये सर्व आमच्या टीमने देवतळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तो म्हणजे काफीमुक्त अभियान. तर परीक्षेच्या वेळेस आम्ही जो काफीमुक्त अभियान, आमची टीम वगैरे सेंटरला पोहोचली, आम्ही व्हिजिट केल्यात. तर तुला असं कधी जाणवलं का ज्यामुळे आपला फायदा झाला आहे की आपल्यामुळे व्यत्यय आलं यांच्या व्हिजिटमुळे? असं कधी जाणवलं का? व्यत्यय आलं असं जाणवलं? व्यत्यय आलं? काही डिस्टर्ब झालं तुला? नाही, तसं नाही झालं. पण कॉपीमुक्त अभियान हा राबवले त्याच्यामुळे म्हणजे टॉपर्स कुठेतरी समोर दिसत आहेत. जे चीटिंग करून टॉपर बनते त्यांच्यापेक्षा स्वतः मेहनत करून जर टॉपर बनतील तर जास्त चांगलं राहील असं वाटतं. बरोबर, छान. आपल्या CO साहेब सुहास गाडे साहेब त्यांचं पण म्हणणं हेच आहे की यश असं वेगळ्या मार्गाने मिळवण्यापेक्षा जिद्दी आणि परिश्रमाने मिळवलं ते छान असतं. खरंच तू आमच्या या उपक्रमाचं स्वागत केलं त्याबद्दल तुला धन्यवाद. आणि मी शुभेच्छा करतोय की आता पुढे 11वी आणि नंतर 12वी तू जॉईन करणार आहेस. खूप छान अभ्यास करावा. तुझ्या ताईने सेंटर फर्स्ट आली, मला असं वाटतं की ती पुढे नागपूर बोर्डातून प्रथम यावीस. ही शिक्षण विभागाकडनं खूप खूप शुभेच्छा यासाठी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मित्रांनो, आता आपण केतकीच्या वडिलांसोबत संवाद साधणार आहोत. हे माझ्या बाजूला बसलेले दिसत आहेत, केतकीचे पप्पा आहेत. अतिशय आपल्या जिल्हा परिषदेमध्ये प्रामाणिक काम करणारे शिक्षक म्हणून ते नावलौकिक आहेत. आपल्या आरमोरी तालुक्यातीलच आपल्या भाकरून किसेवेडा केंद्रामध्ये सरपंच टोला या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी अतिशय दुर्गम आणि जंगलव्याप्त अशा परिसरात म्हणजे भामरागड तालुक्यात आमच्यासोबत काम केलेलं आहे. आणि ह्या मुलींचा पहिला वर्ग जो वगैरे प्रकार आहे तो निश्चितच त्या भामरागड सारख्या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि पुढे शिक्षण आपलं या तालुक्यामध्ये झालं. सर, तर तुम्हाला असं कधी जाणवलं का आपल्या मुली 10वीच्या शालांत परीक्षेमध्ये ती पूर्ण तालुक्यामध्ये पहिली येईल असं कधी वाटत होतं किंवा त्यासाठी आपण काय मदत केली? निश्चितच वाटत होतं, कारण यांचा जो परफॉर्मन्स आहे हा इंटरनल आहे, बाहेरून नाही आहे. ते स्वतःहून त्यांना वाटते का आपण नेहमी मुलांसोबत कॉम्पिटिशन नाही करायची, स्वतःसोबत कॉम्पिटिशन. मागचे तेच 80 मिळाले, पुढच्या वर्षी 90, पुढे जायचं. आणि यांना घरून कोऑपरेटमध्ये यांची आई यांचा स्वतः पूर्ण अभ्यास करून घेते. एखाद्या विषयात कमजोर असले तर चर्चा करतात, माहिती गोळा करतात आणि ती पूर्ण करतात. आणि त्यामुळे माझा पूर्ण विश्वास होता की आपल्या मुली नक्कीच जिल्ह्यातून तालुक्यातून असं नाही, परंतु त्यांचा जो पर्सेंटचा कव्हर आहे हा 95च्या अबव राहील असं निश्चित वाटत होतं. छान. पण सर, आता केतकीने अभ्यास करत असताना आपण तर
शिक्षण पेशामध्ये काम करत आहात, कामाचा व्याप आपला पण असतो. आपण खरं तर परिवाराकडे लक्ष देणं आपलं काम असलं तरी बरेचदा कामामुळे शासकीय कामाकडे दुर्लक्ष होतं. तर असं कधी जाणवलं का बा आपण आपल्या परिवाराकडे नीट लक्ष देत नाही आहोत किंवा केतकीला 10वीच्या बोर्डाची परीक्षा असताना मदत करत नाही, तसं भावना जाणवली तुम्हाला का? असं मला जाणवलं, परंतु ती उणीव तिची आईने पूर्ण भरून काढली. छान. आईने ती उणीव भरून पूर्ण काढली. भरून काढली आणि त्यामुळेच माझ्या ज्या मुली आहेत ह्या कॉन्फिडन्सने सांगतात की आम्ही पुढे काहीतरी नक्कीच बनवू. आता केतकीने तर छान टक्के मिळवलेले आहेत आता 10वीला, पण आता तिचं स्वप्न आहे की ती पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये जावं. पण आता ते स्पर्धा परीक्षेसाठी जाण्यासाठी निश्चितच तिला मार्गदर्शनाची गरज आहे. तर आपण आता हिला आर्मोरीमध्ये पुढचं शिक्षण घ्यायला लावणार आहात की पुढे काही तसं तयारी चालू आहे? आता फक्त तिचं 11वी 12वी इथून होईल आणि 12वीचं तिचं परफॉर्मन्स बघून समजा 12वी नंतर इथं जर तिला UPSCला अनुकूल जर वातावरण किंवा मार्गदर्शन कोचिंग वगैरे मिळालं नाही, तिला नक्कीच मग दिल्ली वगैरे या ठिकाणी पाठवण्याचा आमचा बेत आहे. छान. मित्रांनो, आत्ताच आपण संवाद साधला केतकीच्या वडिलांसोबत. खरं तर या मुलींनी पुढे जावं ही त्यांची महत्त्वाकांक्षा. आपल्या आर्मोरीसारख्या दुर्गम भागामध्ये सुद्धा अशा सर्व सोयीसुविधा नाहीत, पण पुढे स्पर्धात्मक परीक्षेसाठी तिने तयारी करावं यासाठी त्यांचा मानस आहे आणि म्हणून त्यांना मदत करायला ते तत्पर आहेत आणि त्यांचं यश मिळावं अशी मी सरांना सदिच्छा व्यक्त करतोय. सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन की आपण खरं तर आर्मोरीच्या शिरपेच्यात मनाचा तुरा रोवला असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सर. धन्यवाद. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.